तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकता की होंडा सिटीचे नवीन फेस शिफ्ट आले आहे आणि ह्या होंडा सिटीच्या फेस शिफ्टमध्ये जो फ्रंट फेस आहे ना, तो पूर्ण बंपर वगैरे सगळा चेंज करून आता तुम्हाला LED इंडिकेटर्स, LED हे हेडलॅम्प्स वगैरे ते पूर्णपणे नवीन पद्धतीचे असे मिळतील. आणि जी पहिली जास्त क्रोमची फिनिशिंग होती ना, ती आता काढून टाकण्यात आली आणि होंडाचा सिम्बॉल खालून वर थोडासा करण्यात आला आहे. आणि व्हाईट कलरमध्ये ही गाडी मी पाहिली, एकदम छान अशी दिसत आहे. पाठीमागच्या साईडला आपण पाहिले तर सेम तसाच लुक पाठीमागच्या साईडला स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. आणि जे हेडलाईट्स आहेत ते एकदम फॉगमध्ये असे बनवण्यात आले आहे. त्यामुळे गाडीचा ओव्हरऑल खूप आता चांगला असा झालेला आहे. आणि आतमध्ये जर इंटेरियरची जर आपण पाहिले तर इंटेरियरमध्ये आपल्याला नवीन मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर ॲडास चा नवीन कॅमेरा वगैरे त्याची पण ॲडजस्टमेंट आपल्याला गाडीमध्ये देण्यात आली आहे. तसेच याच्यात आपण पाहायला गेलो तर 1500 सीसीचे एन ए इंजिन आपल्याला पाहायला मिळते. आणि ही होंडा सिटी गाडी आहे, ही आपल्या परफॉर्मन्ससाठी आणि रिलायबिलिटीसाठी ओळखली जाते. जर तुम्ही जर या गाडीसाठी प्रेफरन्स देत असाल तर तुम्ही नक्की या गाडीच्या सेकंड बेस मॉडेलकडे जाऊ शकता. हा व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट असणार आहे आणि याची स्टार्टिंग प्राइस 11.99 लाखापासून ही गाडी स्टार्ट होणार आहे. आणि याचे एक हायब्रिड व्हेरियंट देखील येणार आहे, ते तुम्हाला 20 लाखाच्या समथिंग कॉस्ट करू शकते. पण ते डिपेंड आहे तुमच्यावर की तुम्ही कोणती गाडी घेणार आहे. परंतु माझ्या मते तुम्ही 1.5 लिटरचे एन ए इंजिन घ्यावे. तुम्हाला पुन्हा 10-15 वर्ष कोणताही त्रास होणार नाही. फक्त तुम्ही पेट्रोल टाकायची आणि गाडी चालवायची, असा होंडाचा इंजिन आहे आयव्हीटेक. आणि तुम्ही पाहत असाल की होंडा सिटीची जी लिगसी आहे ती 1998 पासून आता 2026 पर्यंत कंटिन्युअसली चालली आहे. परंतु या SUVच्या ट्रेंडमध्ये थोडाफार सेडान गाड्या पाठीमागे पडल्या आहेत, परंतु आता त्यांना आता नवीन उजाळी आली आहे. जर आपण होंडा सिटीची तुलना वर्टस आणि वर्नाची केली तर वर्टस हा जर्मन ब्रँड आहे आणि वर्टसमध्ये तुम्हाला 1.1000 सीसीचे टर्बो इंजिन मिळून जाते आणि 1.5 सीसीचे ते दुसरे टर्बो इंजिन तुम्हाला मिळून जाते. पण त्याची जी कॉस्ट आहे आणि 5 वर्षानंतर तुम्हाला पॅकेज वगैरे देखील देतात. परंतु 5 वर्षानंतर त्याची कॉस्ट येणार आहे ना, ती कुठेच अनमॅच होऊ शकत नाही. होंडा सिटीची जर आपण कंपेअरिंग केली तर होंडा सिटीचा मेंटेनन्स देखील अ, थोडा सुझुकीपेक्षा जास्त आहे, पण रिलायबल आहे. आणि जर आपण वर्णाचा पाहिला तर वर्णामध्ये पण आपल्याला 1.5 एन ए इंजिन मिळते आणि त्याचे मायलेज पण चांगले असे आहे. परंतु त्याचा जो फ्रंट फेस आहे तो लोकांना एवढा आवडला नाही. त्यामुळे बरेचसेच लोक हे वर्टसवर शिफ्ट झाले. आणि त्यानंतर आता नवीन फेस शिफ्ट आल्यानंतर मला वाटते की थोडेफार लोक होंडा सिटीवर देखील पुन्हा शिफ्ट होतील. आणि जी नवीन जनरेशन आहे होंडा सिटीची ती 1-2 वर्षानंतरच येईल आता, कारण त्यांना आता जस्ट फेस शिफ्ट दिला आहे. आणि तुम्ही या होंडा सिटी गाडीबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर मला गाडी आपल्याला अवेलेबल झाली याच्यासाठी रिव्ह्यूसाठी, तर मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. आणि तुम्हाला या गाडीबद्दल काय वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही जर तुम्हाला 3 प्रेफरन्स दिले होंडा सिटी, वर्ना आणि वर्टस, तर तुम्ही कोणती प्रिफर केला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र, जय शिवराय.